आता दुसरा प्रश्न येतो की लँड तर ठीक आहे, लँड आहे, प्रॉपर्टी कार्डवर नावही आहे, परंतु कधी कधी त्यावर बोजाही असतो. बोजा याचा अर्थ असं काय की लँड कुठेतरी गहाण तर टाकलेली नाहीये ना, कुठेतरी बँकेकडे गहाण असेल किंवा काय असेल. तर ह्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक पोर्टल आहे सरसाई म्हणून, CERSAI, सेंट्रल गव्हर्नमेंटचं. तर यामध्ये काय असतं की प्रत्येक बँकेने त्यांच्याकडे जे लँड पार्सल त्यांच्याकडे गहाण आहे त्याची सगळी माहिती त्याच्यात अपडेट करायची असते. त्यामुळे होतं काय की महारेरा हा सरसाईचा रिपोर्ट प्रत्येक प्रमोटरकडनं मागतं. हा रिपोर्ट देताना काय होतं, हा रिपोर्ट दिल्यावर त्याने कुठच्या तरी बँकेकडे लँड गहाण ठेवली आणि काही केलं असेल तर तो रिपोर्टमध्ये ती माहिती येते आणि त्यामुळे ही जागा कोणाकडे तरी गहाण ठेवली आहे, त्याच्यावर लोन घेतलेलं आहे, त्याच्यावर बोजा आहे, त्याच्यावर बर्डन आहे, हे आपल्या लक्षात येतं. कारण होतं काय की जेव्हा तुम्ही एखाद्या फ्लॅटचा ॲग्रीमेंट कराल तर जर ती फ्लॅट तो कुठच्याकडे गहाण ठेवलेला असेल तर त्या ॲग्रीमेंटला तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो. म्हणून त्यांनी त्या बँकेची NOC तरी घेतली पाहिजे किंवा ते गहाण त्यांनी सोडवलं तरी पाहिजे आणि ते नंतर तुमच्यावर ॲग्रीमेंट झालं पाहिजे. एकाच वेळी दोघांकडनं तो हे करू शकत नाही. म्हणजे फ्लॅट एकाकडे गहाण ठेवायचा आणि दुसऱ्याला विकायचा, या दोन्ही गोष्टी एकदम होऊ शकत नाहीत. म्हणून हा सरसाईचा रिपोर्ट देखील त्याच्याकडनं आपण घेतो. त्याला फायनान्शियल इन्कम्बरन्स म्हणतो, तेही सर्टिफिकेट आपण घेतो. लिगल इन्कम्बरन्स याचा अर्थ काय, हे फायनान्शियल इन्कम्बरन्स एक पार्ट झाला. लिगल इन्कम्बरन्स म्हणजे काय की कोणीतरी त्याच्यावर स्टे आणलेला असेल, कोणीतरी त्याच्याबद्दल कोर्टात गेलेलं असेल, कोर्टाने त्याच्यावर काही करायला बंदी घातलेली असेल किंवा ती जमीन कोणाची आहे त्याच्याबद्दल अजून डिक्लेरेशन किंवा क्लिअर ऑर्डर नसेल तर मग अशा वेळी देखील तुमची बाजू अत्यंत धोक्यात येऊ शकते. म्हणून लिगल क्लिअरन्स, फायनान्शियल क्लिअरन्स आणि सरसाईचं सर्टिफिकेट या तिन्ही गोष्टी असणं महत्त्वाच्या आहेत. या तिन्ही गोष्टी आणि त्याच्यानंतर तुम्हाला असलेलं लिगल टायटल हे जर क्लिअर असेल तर ती लँडमध्ये खरेदी करण्यामध्ये काही धोका नाही हे आपल्याला स्पष्ट होतं.